हे शिरोळ गाव हे गटातटाचं गाव आहे. आत्ताच पान उरगडलोय आम्ही 3 पॅनेल झाल्यामुळं सुरस होणार. आता बघूया तिरंगी लढत आता काय होईल. तिघांची पण म्हणजे कसोटी लागणार आहे. जे जित्ता होईल शकत नाही. संपला विषय. खासदार बाळासाहेब मानेची 5 वेळा निवडून दिलो आम्ही. हे एवढ्यात जोर कळत नाही हो. व्यक्तीच तशी होती. कर्तृत्व काम करणारा असावा. चेहरा कसा काय त्याचा नाही, काम करण्याची गोष्ट पाहिजे ते. नगराध्यक्ष सेवाभावी करणारा चांगला असावा. रामकृष्णारी. नमस्कार, केके न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे शिरोळ शहरात. शिरोळ शहरातल्या बसस्टँड परिसरामध्ये मी इथं उभा आहे. सध्या पाहायला गेलं तर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी 20+1=21 अशा जागेसाठी ही निवडणूक होत आहे. 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असं या ठिकाणी संख्याबळ असणार आहे. शिरोळ शहरामध्ये पाहायला गेलं तर तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राजश्री शाहू विकास आघाडी, त्याचप्रमाणे भाजप पुरस्कृत तारांनी आघाडी आणि पृथ्वीराज यादव यांचे शिवशाहू यादव पॅनल अशा पद्धतीने तिरंगी लढत नगराध्यक्षपदासाठी आणि सर्वच खालचे नगरसेवक असतील यांच्यासाठी तिरंगी लढत होण्याची या ठिकाणी चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. आणि मग नेमकं या ठिकाणी पाहायला गेलं तर अर्ज वैध ठरण्याच्या दिवशी छाननीच्या वेळेला नगराध्यक्षपदासाठी एकूण 7 अर्ज वैध ठरलेले आहेत, तर नगरसेवक पदाचे 109 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे नेमकी शिरोळ शहरातली नगरपालिकेची निवडणूक कशी असणार, शिरोळ शहरातलं नेमकं राजकीय वातावरण काय, विकास कामं कशा पद्धतीची आहेत, ही इथल्या आपण लोकांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय म्हणतात बघूया. मग इथले लोक, नगरपालिका स्थापन होऊन जवळजवळ 2018ला नगरपालिका स्थापन झाली. त्याच्यानंतर 2-3 वर्षाकाळ प्रशासन होतं. या कालावधीतली शिरोळ शहरातली विकास कामं कशी आहेत, समस्या कुठल्या आहेत, काय सांगा. समस्या काय नाही, कामं भरपूर चांगली झालेली आहेत नगरपालिका, काही अडचण नाही. आता पुढचं काय होतं राजकारण. मूलभूत सोयी सुविधा, स्वच्छतेचा प्रश्न कसा आहे. हा व्यवस्थित आहे. काही ठिकाणी असेल दुर्गणी, ठिकठिकाणी आहे चांगली. मार्केट म्हणा, ते इकडं ते बाजारपेठ, स्वच्छता आहे चांगली. आता कशी लढत होणार शिरोळात तुमच्या. आता बघूया तिरंगी लढत आता काय होईल, कोण काय सांगू शकणार. तिरंगी लढत आहे. तिरंगी लढतीमध्ये पारडं कोणाच्या बाजूला जड वाटते तसं काय सांगता येत नाही, कारण महिला आरक्षण पडल्यामुळे काय सांगू शकत नाही. मागासवर्गीय महिला सगळ्या म्हणजे तिरंगी लढत कसं होईल काय सांगता येत नाही. मागासवर्गीय महिला नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलंय. कोण लढतीत नाव कोणाकोणाची. आता का 3 आहेतच की, 2 आहेत, त्या 3 आहेत. एक ओपन मधली आहे काळ्यांची. बघू आता काय होईल. कसा चेहरा असावा नगराध्यक्षाचा वाटतं, काय कसा असावा. फ्रेश असावा, चांगलं कर्तृत्व काम करणारा असावा. असं चेहरा कसा काय त्याचा नाही, काम करण्याची गोष्ट पाहिजे ते. मैफिल चांगली बसल्या, चर्चा काय काय रंगल्या तर आम्हाला पण कळू देत. काय इलेक्शन चुरशीची आहे, त्यामुळे काय अडचण नाही. चुरशीची आहे. हा, चुरशीची होणार. कशी होणार. 3 पॅनेल झाल्यामुळं सुरस होणार. 3 पॅनल झाले. 3 पॅनेल झाले. कुठले कुठले. एक यादव पॅनेल आहे, तारांनी आघाडी, राजू शेट्टीचे शाहू आघाडी, तारांनी आघाडी आणि यादव पॅनेल. चुरशीचे आहे. चुरशीची आहे. तिरंगी लढत होणार आहे. मग हा, तिरंगी लढत. पारडं तुम्हाला खरंच जड इकडचं वाटतं. हा, इकडचं वाटतंय. बाकीच्यांचं पण आव्हान आहे की खरं समोर असणार की, कोण पहिलवान असला कोणी म्हणणार मी कुस्ती मारतोय असं नाही. जे जित्ता होईल शकत नाही. आम्ही खेळाडू आहे. कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार, मुद्दा काय असणार याच्या. मुद्दा कसा आहे, लढण्याचा मुद्दा काय असणार. मुद्दा म्हणजे असा ना, विकास काम. आणि आता होतकूर यंग पिढी आहे, वयस्कर माणसं आता हे झाली, यंग पिढीचा तैत आहे त्यामुळे त्याचा पारडं त्याचं जड आहे आमच्या हिशोबाने. होतकूर आहे, पळणारा माणूस आहे. काय वाटते मामा, कशी होईल शिरोळ पालिकेची निवडणूक. विकासावर सगळे विकासावर विकास बघून आणि दुसरं काय बोलणार काय लोक. विकास बघूनच लोक मतदान करणार. विकास पुढे ठेवून आणि काय कुठल्या गोष्टीवर लक्ष देणार काय. कोणतीच गोष्ट नाही. लोक कसं यंग पिढी आहे, सगळे यंग पिढीचं कोण कोणाला काय सांगता येत नाही, पण तो यंग पिढी अशी आहे की विकासकडे बघूनच देणार यंग पिढी आहे. त्यामुळे काय शिरोळ शहरातली कामं, विकास कामाबद्दल काय सांगा. विकास कामं काय केल्यात, पण तिने असं म्हणजे तोंड बोलून कामं केल्यात. 3 पॅनल झाले आहेत, त्यामुळे तुम्ही सगळे असं यादव समर्थक वगैरे असं म्हणून काय म्हणताय. नाही यादव समर्थक तसं काय नाही. जनरल गाव आहे, विकासावर देणार. जो कोण काम करतोय, लोक आता तरुण पिढ्यांना माहिती आहे कोण काम करतोय कोण नाही. हे बघा, हे शिरोळ गाव हे गटातटाचं गाव आहे. 2-3 गट एकत्र आल्यात आता, संघटना, गणपतराव आणि यादव. नगरसेवक कामाच्या बाबतीत कसा असावा. सर्वसामान्य माणसाची जाण असणारा नगरसेवक वार्डात असावा. आणि नगराध्यक्ष कसा असावा. नगराध्यक्ष हा सर्वसामान्याच्या गावाच्या विकासासाठी पुढे नेणारा नगराध्यक्ष असावा. कशी होणार लढत शिरोळ. विकासाच्या बाबतीत शिरोळ कसं आहे. विकास कामे तर आहेत, भरपूर आहेत विकास कामे. थोडेफार कामं पेंडिंग आहेत. अपेक्षा पण आहेत, जे काय नगरसेवक येणार किंवा काय
लोकांच्या अजून पण काय ठराविक गोष्टी अजून पण लोक विचार करतायत की बाबा कुठं किंवा कसं किंवा काय कुठली शीट किंवा कुठलं पॅनल किंवा तिरंगी लढत असल्यामुळे लोक थोडंफार कन्फ्यूज आहेत. होईल, माझं पण असं मत आहे की बाबा जे काम करणार आहे व्यक्ती त्या व्यक्तीसोबत आपण पण त्याच्यासोबत काम करून त्यांच्यासोबत म्हणजे त्यांच्यासाठी आपण काय करतोय किंवा काय नाही आणि त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा भरपूर आहेत. असल्या व्यक्तीला मतदान करायला आम्ही पण इच्छितो. शिरोळच्या विकासासाठी कसा हवा नगराध्यक्ष? नगराध्यक्ष म्हणजे ठराविक सर्वसामान्यामध्ये जे लोक आहेत म्हणजे समजून घेणारा व्यक्ती पाहिजे की बाबा नगरसेवक आहे तर कसं आहे खालच्या पातळीला काय चालतंय लोकांचं किंवा लोकांची काय गरज आहे किंवा लोकांच्याकडनं लोकांचे काय मागणी आहेत हे असं वाटतं ना लोकांना की बाबा ठीक आहे किंवा आमचा एक नगरसेवक आहे किंवा बाबा वाटेल की बाबा आमचं काम करेल किंवा आहे ठराविक गटरींचा विषय असेल किंवा जनरल काम असतील किंवा आता आपलं शेततळ्याचा विषय तिकडं अशी कामे असतील तर कसं आहे नगरसेवक पण असा पाहिजे की बाबा ठीक आहे सर्वसामान्य जरी नागरिक असला तर त्याच्या शब्दाला किंमत राहावी असं नगरसेवक आम्ही असा इच्छितो की बाबा त्याला निवडून द्यावं. तिरंगी लढत आहे, पारडं कुणाचं जड वाटतंय? आता तर मी सध्या कन्फ्यूज आहे, सांगू शकत नाही बाबा पारडं कुणाचं जड आहे किंवा काय सांगू शकत नाही. ठीक आहे, निवडणूक कशाच्या मुद्द्यावर लढली जाणार आहे आता? आता विकास कामाच्या ह्याच्यावर लढली जाणार. विकास कामं आहेत का तशी? विकास कामं थोडीफार झालेली आहेत, थोडीफार नाही आहेत. लोकांच्या ह्याच्यात म्हणजे कन्फ्युजन आहे. आता वैयक्तिक कन्फ्युजन सांगू शकत नाही काय आहे किंवा काय नाही ते. तर विकास कामावरच होणार आहे लढत आणि तिरंगा असल्यामुळे तर लोकांची म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय आता काय आहे किंवा काय नाही ते. रामकृष्ण हरी निवांत आहे, निवांत झाली कामं सगळी? काम चालू आहे. इस्त्री ह्या वयात वय किती आहे? वय 73 आहे. 73 त्या वयात थोडं थोडं करतोय अजून. या वयात सुद्धा इस्त्री करण्याचं काम करत आहे. हो, काय करायचं. वा आहे बाल बच्चे आहेत, नातू आहेत 2-3, वा. पोरं 2, आता एकटा तुम्ही 73 वया म्हटल्यानंतर अनेक निवडणुका पाहिल्या असतील शिरोळ मधल्या ग्रामपंचायतीच्या असतील, लांब पडला. मग आता नगरपालिकेची झाली. खासदार बाळासाहेब मानेंनी 5 वेळा निवडून दिलो आम्ही. असं व्यक्तीच तशी होती रुकडी. बर बर हा जयश्री मानेंचे आजोबा. हा बघा. आता शिरोळ शहराबद्दल काय सांगाल? शिरोळ शहरातल्या आता नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घडामोडी लागल्या. शिरोळ शहरातल्या घडामोडी नगरपालिकेच्या निवडणुका आता लागल्यात, काय सांगाल? कशा चालल्यात वर्षाला आहे काय नियमाप्रमाणेच आहे. आमचं काही करायचं बंद होणार नाही, आम्हाला करावंच लागणार. लढत कुणाकुणाच्याच आहे? ते काही नाही काही इथे कामात असल्या कारणानं त्या भानगडीत मी नसतोय. शिरोळ शहरातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? रस्ते, गटर, पाणी यांच्याबद्दल काय सांगाल? सगळे व्यवस्थित आहेत. सगळी जे मान्यवर व्यक्ती तिथे आलेले आहेत ती सगळी व्यवस्थित केलेली आहेत. सगळी कामं व्यवस्थित आहेत. हो. समस्या काय आहेत? काही नाही, आमचं काही नाही. रामकृष्ण हरी त्यांनी म्हणतील ते खरं. काही नाही, आमचा इलेक्शनचा आमचा विषयच नाही. इलेक्शनचा नाही, शेती फक्त राबणे, आपण राबून शेतीतली कामं चालू आहेत. इलेक्शनचा विषय नाही. ज्या दिवशी इलेक्शन असेल त्यावेळेला मनाला वाटेल त्या व्यक्तीला द्यायचा विषयच आपला. एक लोकशाहीचा जबाबदार घटक आहे आपण. बस कशा पद्धतीने व्यक्ती असावी? आता नगराध्यक्ष होणारी असेल किंवा नगरसेवक होणारे काही नाही, कोणी आलं तरी शेवटी काय आपल्याला कोण बसून देत नाही. आपला मताचा अधिकार आहे, मत टाकण्याने विषय गोल करणे. तरी काय वाटतं कशी लढत होणार शिरोळ? जर आम्हाला सांगा. काय होईल ते होईल. चालू वर्षी तिरंगी लागलेला आहे, त्यांचं नशीब त्यांच्या संग. तिरंगीत आता ह्याच्या अगोदर दुरंगी कायम होती, आता तिरंगी लागले त्यांचं नशीब तिरंगीत जोर कोणाचा आहे? जोर आपण सांगालोय ना, आपण शेतीत असतोय, आपण इलेक्शनच्या ह्याच्यात भांडण. शिरोळ शहरातल्या विकास कामांबद्दल काय सांगा? रस्ते असतील किंवा काय? अगदी व्यवस्थित आहेत, पूर्वीपेक्षा चांगला आहेत रस्ते व्यवस्थित. बर, समस्या काय आहेत? काही नाही, जेवढं करेल तेवढं माणसाला समाधान होतं. बर, संपला विषय. काय सांगाला मामा? नाही सांगते हे काय आता आम्ही राहणारली माणसं आहे. आम्हाला काय सकाळी उठली की संध्याकाळी आम्हाला इलेक्शन मध्ये ऊस आहे सगळं. ऊस आहे, जाणार आहे काय? जाणार आहे, आता लावलाय. बर, दर कसा मिळाला? दर चांगला मिळाला. समाधान आहे दरावर? समाधान. आंदोलन झाली की बरीचशी दरासाठी? आंदोलनाने शेतकरी नुकसान आहे. आंदोलन करून दर दिला किंवा चांगला? कसे दर आता 100 ज्यादा मिळतात, पुढे आमचा वाळून उठ जातोय. आपल्याला 200 रुपये खर्च, 200-300 रुपये खर्च येतोय. किंवा अभ्यास करणाऱ्याचा हिशोब आहे. मग आता शिरोळ शहराच्या राजकारणाबद्दल सांगा की जरा. नाही, विषय राजकारणात आम्ही नाही. मतदान तर करतोय की आपण. होय, आता काय झालं, हे सगळं 2 नंबर व्हावं लागलं. हे आता बिहार की नाही, त्यामुळे इंटरनेट टीव्ही बघायला सुद्धा बंद केलंय आम्ही. 2 नंबर व्हायला असं म्हणताय? होय, ते आता काय चाललंय बघायला लागलं, बिहारचं दाखवायला लागलं. त्यामुळे विश्वास आहे काय? विश्वास नाही, मूडच गेला.
मूड गेलाय. मूड गेला इलेक्शन शिरोळ शहरातला आता नगराध्यक्ष होणारा कसा असावा? चांगलाच असायला पाहिजे की काम करणारा असावा. कामं करणं असावा. बरं. मग शिरोळ शहरातले कामं कशी झाल्यात 5 वर्षात? हाय बऱ्यापैकी झाल्या रस्ते बिस्ते काम गटरे बिटरे झाल्या. समस्या काय? समस्या काय आता तक्रारी काय? तक्रारी समस्या काय आहेत काय? काय नाही नगरपालिका सगळी व्यवस्थित करत्या? हाय व्यवस्थित करणार. बर. जोर कुणा जरा सांगा आम्हाला इकडे. जोर नाही आम्ही सांगा लोक आताच पाणी उघडलोय आम्ही. हे आमचं कसं आहे, हे दुकान आहे आमचं. दुकानात सगळ्या प्रकारची माणसं येतात इथं. त्यामुळे कसं होतंय, कोण काय बोलायला आलाय हे म्हणजे असं काय कळत नाही. प्रत्येक वार्ड मधली आमच्या दुकानात माणसं येतात. प्रत्येक जण म्हणजे चांगला आहे तो सांगणार, तो चांगला आहे तो सांगणार. मग इथं कसं होतंय, आम्ही नुसतं ऐकायचं इथं. बरोबर आहे, कारण का त्यांच्या वार्डातलं त्यासनी कळत असते. आम्ही इथं बोलून चालत नाही. तरी त्या ऐकण्यामधलं तुम्हाला जे कळलंय त्याच्यावर काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीची लढत सुरू आहे? आता सांगतोय का 1 मिनिट. हा, इथं आता जी लढत होणार आहे ती म्हणजे चांगल्या प्रकारे तिन्ही पॅनेल चांगले आहेत. त्यामुळं तिघांची पण म्हणजे कसोटी लागणार आहे. कसोटी लागणार. होय होय, कसोटी लागणार. कसोटी 100%. सगळ्यांचं एकमेकाला आव्हान आहे. होय होय. आता पहिला कसं 2 पॅनेल होतं, तर 3 झाल्यात. 3 झालं. हा, त्यामुळे कसं माणसांचं काय म्हणजे हे कळत नाही. तरी मग जोर कोणाचा वाटतोय? आता तुम्हाला सांगू, तुम्ही आता जोर म्हणालाय की नाही, हे एवढ्यात जोर कळत नाही हो. चिन्ह नाही नाही. ही जी निवडणूक होणार ना, ती कुठल्या म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक होणार? अरे ह्याच्याच की विकास कामाच्याच होणार. विकास कामाच्या कोण काय म्हणजे कसं काम करणार आहे. झालेत. कोणाच्या माध्यमातून झाले? आता पहिला म्हणजे नगराध्यक्ष होते त्यांच्याच माध्यमातून झाल्यात, पण दुसरी पण पार्टी त्या ह्याच्यात सहभागी चांगलीच होती. त्यामुळं तर काय सांगता येत नाही. नाही नाही, अजून काय सांगता येत नाही. म्हणजे कसं होतंय, आपण सांगणं आणि सत्य म्हणजे होणं हे लई म्हणजे फरक असतो. कसा असावा नगराध्यक्ष? नगराध्यक्ष सेवाभावी करणारा चांगला असावा. असं मग कोण असेल? लोकांची सेवा चांगली किंवा प्रत्येकाला म्हणजे हे करणारा. रेसमध्ये त्यांच्यामध्ये असं कोण असेल? तर रेसमध्ये तिन्ही पण आहेत. आता त्यातलं कोण येईल? तुमच्या मनात कोण असेल? माझ्या मनातलं ऐका, आता माझ्या मनातला भरपूर आहेत, तसं सांगता येत नाही हो. आता मी समजा एक कुणाचं जर नाव सांगितलं काय, तर ते जर नाही आला तर नाराज होणार म्हणताय? मग नाही, नाराजचा विषय नाही, नाराजचा का विषय नाही, आपण मत देणार आहे. पण नाराज जसं सांगणं एकदम अवघडच आहे. तसं कोण येणार आहे अजून काय कळत नाही हो ह्यात. अजून हा, इलेक्शन चालू झाले फक्त, अजून निकाल नाही झाला त्याचा. मग त्यामुळे कसं होतंय, हा आता ही चिन्ह बिन्ह आली की लोकांच्या म्हणजे प्रचारात यादव पण आहेत, पाटील आहेत आणि तिन्ही पण आहेत. तिघं पण एकदम म्हणजे जोरात चालू आहे. कशी होणार लढत? लढत कशी होणार? ठीक आहे. शिरोळ शहरात नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकीला चांगलाच रंग आला असताना शिरोळ शहरातलं नेमकं राजकीय वातावरण, राजकीय चित्र कसं आहे? शिरोळ शहरात राजकीय वातावरण चांगलेच आहे. आणि शिरोळमध्ये तिन्ही पॅनल चांगले आहेत. तिन्ही पॅनल चांगले उमेदवार दिलेले आहेत. आणि आता बघू जनतेचा कौल आहे, काय होते पुढे पाहू. आणि काय पाहिजे मला शिरोळ शहरातल्या विकास कामाबद्दल काय? नाही, विकास चांगला आहे. नगर परिषद आता झालेली आहे, त्या मनाने विकास बी चांगला आहे. आणि गाव मोठं असल्यामुळं विकास हळूहळू होत आहे. पाण्याचा प्रश्न वगैरे गाव भरपूर क्षेत्रामध्ये पसरल्यामुळे पाणी बी आता हळूहळू नवीन टाकीवाल्या हळूहळू विकास होणार हो. लगेच कसं होईल? आणि आता ही पंचवार्षिक आहे नगर परिषदची. पाहूया आता कुठले पॅनल येते, काय होते पाहू. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.